मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या दोन नवीन अपडेटी। तर अपडेटी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि मोठ्या अपडेटी मित्रांनो। तर ज्या काही ऑफिशियल नवीन अपडेटी समोर आलेल्या आहे तर त्याच डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। तर बघा, जी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली ती आता मी तुम्हाला देणार आहे। पहिली म्हणजे मित्रांनो, कोर्टामध्ये जी काही वयवार बाबतीत केस टाकलेली होती मित्रांनो, तर त्या बाबतीत सुनावणी होती मित्रांनो काल रोजी। तर त्या सुनावणी मध्ये काय निर्णय झाला, पोलीस भरती स्थगित किंवा मित्रांनो विद्यार्थ्यांना वय वाढवून मिळाली का, त्या बाबतीत कोर्टाचा निर्णय काय झाला ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे वयवाढी बाबतीत विद्यार्थ्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। तर काय अपडेट समोर आलेली ती आताच तुम्हाला मी देतो। त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या ज्या काही अपडेट आहे त्या सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात मित्रांनो। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो लक्षात घ्या, अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की विद्यार्थ्यांचं आंदोलन कुठं सुरू आहे, त्याच्यानंतर सांगतो की सुनावणीमध्ये काय निर्णय झाला वयवाढ बाबतीत कोर्टाचा। तर समोर पाहू शकतात मित्रांनो या ठिकाणी की पोलीस भरतीत वयवाढीसाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन। कोरोना काळात 2 वर्ष खाली गेली, त्यामुळे पोलीस भरती नियमित जाहिराती येण्यास वेळ गेला। यावेळेच्या पोलीस भरतीसाठी विशेष बाब म्हणून वयोमर्यादा 2 वर्षांची वाढवून देण्यात यावी अशी मागणी उमेदवार करत आहे। केंद्र सरकारने ज्या पद्धतीने रेल्वे टेक्निशियन आणि इतर जाहिरातींमध्ये वयोमर्यादा 2 ते 3 वर्षांची वाढवून दिली आणि त्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध केल्या, राज्य सरकारने सुद्धा केंद्राप्रमाणेच पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा 2 वर्षांनी शिथिल करावी। लाखो तरुण यामुळे बाहेर फेकले जाण्याची भीती आहे। तर मित्रांनो राज्य शासनाने या गोष्टीचा विचार करून पाहिजे। ज्या वेळेस मित्रांनो केंद्राच्या भरत्या निघाला म्हणजे केंद्रामध्ये सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 2 ते 3 वर्षांची विद्यार्थ्यांना सूट देण्यात आलेली आहे। आणि इतर राज्यांचा जर आपण विचार केला तर राजस्थान असो त्याच्यानंतर अदर ठिकाणी असो तिथं सुद्धा विद्यार्थ्यांना वयोमर्यादामध्ये सूट देण्यात आलेली आहे। आपण राज्याचा जरी विचार केला त्याच्यामध्ये, तर त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये संधी द्यायला पाहिजेत मित्रांनो 2 ते 3 वर्षांची वयोमर्यादा वाढीसाठीची। तर अशीच विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्याच्यासाठी ते विद्यार्थी प्रयत्नशील आहेत। तर विद्यार्थी प्रचंड प्रमाणात मित्रांनो या ठिकाणी निवेदन करताय, आमदार असो खासदार असो त्याच्यानंतर गृहमंत्री साहेब असो किंवा शिंदे साहेब असो किंवा पवार साहेब असो, तर प्रचंड विद्यार्थी निवेदन करताय, मागणी करताय आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी शासनाने त्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला पाहिजे, त्यांना वयोमर्यादा वाढवून द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर पुढे पाहू शकतात काय अपडेट मित्रांनो, यामुळे बाहेर फेकले जाण्याची भीती, या विभागाला नम्र विनंती आहे कृपया वयवाढीचा आदेश तात्काळ जाहीर करावा। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचीच मागणी आहे की जे काही आपलं महाराष्ट्र शासन आहे, शासनाने गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून द्यायला पाहिजेत, एवढी शासनाला रिक्वेस्ट आहे अशी विद्यार्थ्यांची मित्रांनो मागणी आहे। आता हा निर्णय मित्रांनो घेण्यासाठी उशीर लागू शकतो किंवा नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगू इच्छुक आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे मित्रांनो। लक्षात घ्या, पुण्यामध्ये आपण अपडेट पाहिलेली आहे। तर या गोष्टीला तुम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे, कारण जर इतर ठिकाणी मित्रांनो केंद्रामध्ये निर्णय होऊ शकतो, अनेक राज्यांमध्ये निर्णय होऊ शकतो, तर आपल्या या ठिकाणी मित्रांनो सुद्धा व्हायला पाहिजेत, एवढीच विद्यार्थ्यांची मागणी आहे की गोरगरीब विद्यार्थ्यांना संधी भेटायला पाहिजेत, एवढंच या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजेत, कारण पोलीस भरतीची अर्ज भरण्याची मुदत आता फक्त काहीच शिल्लक राहिलेली आहे मित्रांनो। तर आता याविषयी तुम्हाला काय वाटतं, जसाही निर्णय होईल शासनाचा तशी सर्वप्रथम अपडेट मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की निर्णय कधीपर्यंत घेतला पाहिजेत आणि शासनाने वयमर्यादा वाढवून द्यायला पाहिजेत किंवा नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे। आता तुम्हाला महत्त्वाची अपडेट मी डिटेलमध्ये देतो। तर मित्रांनो लक्षात घ्या, जी काही अपडेट आलेली आहे तर या बाबतीतच मित्रांनो वयोमर्यादा वाढबाबतच कोर्टामध्ये विद्यार्थ्यांनी केस दाखल केलेली होती। तर त्याची सुनावणी मित्रांनो काल रोजी होती आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे होतं की आता त्या बाबतीत निर्णय झालेला काय, तर मित्रांनो सुनावणी बाबतीत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। भरतीला स्थगित असो किंवा मित्रांनो फॉर्म भरण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही आहे, तर ती सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली मित्रांनो लक्षात घ्या। तर ती 12 एप्रिल 2024 रोजी होणारी मित्रांनो सुनावणी अशी अपडेट समोर आलेली आहे। तर हीच गोष्ट लक्षात ठेवा, सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली मित्रांनो, अशी पुढे ढकलत ती प्रचंड पुढे चालली जाईल, अर्ज भरण्याची मुदत पण चालली जाईल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल मित्रांनो। मग त्याच्यानंतर जर निर्णय झाला तर विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात कुठली अपडेट राहणार नाहीये, कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 15 मित्रांनो, निर्णय होईल 12 ला। मग कधी वाढून भेटेल आणि विद्यार्थी कधी फॉर्म भरतील, तर या बाबतीतच विद्यार्थ्यांना मित्रांनो खेद वाटत होता। हेच मित्रांनो महत्त्वाचं सांगण्याचं तात्पर्य होतं की शासनाने असो किंवा कोर्टाने लवकरात लवकर निर्णय घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत मित्रांनो, एवढी शासनाला रिक्वेस्ट असेल। तर आता मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं की
कोर्टाने कधीपर्यंत निर्णय घेतला पाहिजे। निर्णय मित्रांनो कधी पण घ्या, परंतु विद्यार्थ्यांना न्याय द्या। जरी मुदत संपली तरी मुदत वाढून द्यायला पाहिजेत मित्रांनो। जर विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय लागला तर मित्रांनो वयोमर्यादा वाढी संदर्भात याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। जशाही समोरच्या अपडेट येतील तशा सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर पण करा। समोरच्या अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर व्हिडिओला आपण मित्रांनो याच व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।